आज संडे आहे। संडेच्या दिवशी बहुतेक चिकन किंवा मच्छी हे जेवण बनवलं जातं, परंतु आज ते न करता आज आपण करणार आहे उकडलेल्या अंड्याची मसाला भाजी। ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। तेव्हा अंडी उकडायला ठेवली आहेत। भाजीसाठी आपण कांदे भाजून घेतोय। अंड्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: मीठ, लाल तिखट आणि काश्मीरी तिखट आहे, आणि हे एका बाजूला लसूण आणि तिखटचं केलेलं तिखट आहे, गरम मसाला, जिरं, हळद, कोथिंबीर आहे, आणि हा कांदा भाजून घेतलाय। आता हा कांदा, सुकं खोबरं भाजून घेतलेलं, लाल तिखट, लसूण आणि आलं हे सगळं आपण मिक्सरवरती वाटून घेऊया। ही बॉईल केलेली अंडी आता आपण कापून घेऊया। 2-2 पीसेस करून घेतली आहेत। तुम्ही अख्खी अंडी घालू शकता। भाजीसाठी तेल घेतलंय, जिरं टाकून घेऊया। लसूण तिखट आणि लाल तिखट आहे, आणि हे काश्मीरी तिखट आणि साधं तिखट। हे खोबरं लसूणचं वाटण आहे, सुकं खोबरं लसूण, आणि भाजून घेतलेला कांदा मिक्सरमधून वाटून घेतलाय। तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। हळद, गरम मसाला घरी तयार केलेला, तुम्ही बाजारातनं मिळतो तो गरम मसाला वापरला तरी चालेल। तेल सुटू देऊया। थोडीशी कोथिंबीर मसाला परतताना टाकायची, म्हणजे कोथिंबीरचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो आणि टेस्ट चांगली येते। म्हणून मसाला परततानाही थोडी कोथिंबीर घाला, आणि भाजी झाल्यानंतरही थोडी वरून कोथिंबीर घाला। धणे जिरे पूड, तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। आजूबाजूने तेल सुटलेलं तुम्हाला दिसतंय। आता थोडंसं पाणी टाकून घेऊया, मसाला जळणार नाही। परत जरा आजूबाजूने तेल सुटू देऊया। तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे। या भाजीला तुम्ही टमॅटोची ग्रेव्ही सुद्धा घालू शकता। 2 मिनिटं भाजी अशी उकळू द्यायची मसाला, आणि त्यानंतर भाजीला तेल दिसलं की त्याच्यामध्ये आपण ही उकडलेली अंडी टाकून घेऊया।
पुन्हा खालीवर मिक्स करून घेऊया. अंडी मिक्स करून अंड्याला छान हा मसाला लावून घ्यायचा आहे. परतून घेऊया छान. अख्खी अंडी पण तुम्ही घालू शकतात. चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर. मीठ टाकल्यावर पुन्हा परतून घेऊया, वर खाली करून घेऊया. आता तुम्हाला ग्रेव्हीचं प्रमाण किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी टाकून घ्या. भाजी कमी जणांची असेल, ग्रेव्ही कमी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी टाका. आणि जास्त जणांची भाजी असेल, पाण्याचं प्रमाण वाढतं हवं असेल तर थोडं पाणी टाकून घ्या. तेल सुटेपर्यंत भाजी मंद गॅसवरती उकळू देऊया. ही फक्त मी 2च जणांची भाजी केली आहे, त्यामुळे ग्रेव्ही पण कमी केली आहे. रस्सा बघू शकतात, अशा प्रकारचा छान रस्सा तयार झाला आहे. भाजी हलवताना अंडी टाकल्यानंतर अगदी हळूवारपणे हलवायची. हा अंड्याचा बलक प्रत्येक अंड्यात तुम्हाला जसाच्या तसा दिसतोय. भाजीत तो मोकळा झालेला नाही आहे, बघू शकता. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. बघू शकतात, भाजीची ग्रेव्ही जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही. अशा प्रकारे आपली बॉईल अंड्याची मसाला भाजी तयार झाली आहे. ही रस्सा भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पौष्टिक अशी ही अंड्याची रेसिपी. आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया. भाजी आपण सर्व करून घेतली आहे. ह्यात वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. अंडी ही सगळ्यांसाठी पौष्टिकच. तुम्ही अंड्याची भुर्जी करा, अंड्याची रस्सा भाजी करा, नुसतंच बॉईल अंडं तिखट मीठ टाकून खा. अंड्याची कुठलीही रेसिपी ही आरोग्याला पौष्टिक असते. रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत पौष्टिक भाजी.